नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. काही तासांपूर्वी आपण बघितलं बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेली अय्यंगर बेकरी जी आहे तिच्यावरती कारवाई करण्यात आली होती. आता सुद्धा ठाणे या परिसरामधून जे आहे ठाणे येथून एफडीएची टीम तुकाराम मुंडे म्हणजेच अन्न व औषध प्रशासक आयुक्त यांची टीम जी आहे ती सध्या बदलापूर शहरामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता या अय्यंगर बेकरीवरती आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळणार आहे. सध्या ठाणे येथून अन्न व प्रशासक आयुक्त यांची टीम जी आहे ती संपूर्ण टीम इथे आलेली आहे. इन्व्हर्टर नाही का तुमच्याकडे? तर त्यांचं जे किचन आहे ते किचन आपण बघितलं होतं. किचन अतिशय खराब अवस्थेत होतं, अस्वच्छता होती आणि त्याचमुळे पूर्ण तक्रार जी आहे ती एफडीएला करण्यात आली आणि त्यानंतर आता एफडीएचे अधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि संपूर्ण पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे संपूर्ण अपडेट्स आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ठाणे या परिसरामधून एफडीएची टीम बदलापूर शहरामध्ये आलेली आहे. म्हणजे ना हात देतोच तो उचलूनचा. कारवाई जी आहे त्यांना आपल्याला तर आपण बघत आहोत की सध्या एफडीएची टीम जी आहे ती इथे आली आहे आणि त्यांची कारवाई जी आहे ती आपल्याला यांच्या किचन मध्ये होताना पाहायला मिळते. मात्र एफडीएची टीम जी कारवाई करते, परंतु म्हणजे यांच्याकडे जर एवढे केक आहेत तर यांच्याकडे इन्व्हर्टर नसावं का? केक खराब होऊ शकतात, त्यासाठी इन्व्हर्टर असेल परंतु कुठेतरी चालू करत नाहीयेत का? संगीता मॅडम, तर आपण बघतोय की एफडीएचे अधिकारी जे आहेत ते आता इथे आहेत आणि त्यांच्या अंतर्गत ही कारवाई जी आहे ती पुढे केली जाणार आहे. मात्र पुढे अंधार आहे पूर्ण आणि आता एफडीएचे अधिकारी आपण जर बघत असाल तर फोटोज वगैरे जे आहेत ते सगळे घेत आहेत आणि जर यांना इथे काही आढळलं तर बरोबर कारवाई जी आहे ती होणारच आहे. आपण सध्या बघतोय की एफडीए फ्रेम हे होते. सध्या आपण बघतोय की काल नगरसेविका यांच्या माध्यमातून जे आहे एक प्रकार उघडकीस आणला गेला होता आणि त्या दरम्यान त्यांनी बघितलं की त्यांच्यासोबत जो काही प्रकार घडला तो इतर कोणासोबत घडू नये या संदर्भात त्यांनी सुद्धा तक्रार केली होती आणि ते आता एफडीएकडे सुद्धा प्रत्यक्ष त्याची तक्रार करतायत. एक एफडीएचे जे काही अधिकारी आहेत ते मध्ये आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळतात. मध्ये सुद्धा पाहणी सुरू आहे, मात्र अंधार आहे, परंतु या अंधारात त्यांची कारवाई जी आहे ती सुरू आहे. आता खरोखर बाहेरही लाईट गेली आहे का की यांनी मुद्दामून लाईट घालवली आहे? लाईट नाहीये तर इन्व्हर्टर वगैरे तर असूच शकतं, परंतु नेमका हा काय प्रकार आहे? एफडीएची टीम आली आहे पण आता अशा पद्धतीने त्यांना इथे पाहणी करावी लागते. हा नेमका काय प्रकार आहे? तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. जो काही संपूर्ण प्रकार आहे तो आपण लाईव्हद्वारे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.